मंत्री छगन भुजबळ पालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहणार असल्याचं समजतंय। प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ निवडणुकांच्या प्रचारापासून दूर राहणार आहेत। भुजबळ यांना डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यात उमेदवारांना मार्गदर्शन करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। ज्येष्ठ नागरिकांना काम नसतं, ते दिवसभर रिकामे असतात, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा असा सल्ला त्यांनी दिलाय। अनुभव, शहाणपण आणि संस्कारांची शिदोरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रिकामं ठरवणं ही राजकीय मानसिकतेची खालावलेली पातळी दर्शवतीये। आणि फिरत असताना आपल्या सोबत कोण असावं याचं भान ठेवा। शक्यतोवर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना ठेवा। फरक काय पडतो? ज्येष्ठ नागरिकाला वेळ असतो, तो रिकामा असतो की नाही दिवसभर, बरोबर नाही का? अरे सत्य आहे साहेब, हसण्यासारखं काय, त्याला वेळ असतो। म्हणजे मला सांगा, प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिक दिवसभर घरी बसले असतात। तुम्ही त्यांना काका, नाना, दादा म्हणून बोलवा सोबत तुमच्या। शक्यतोवर ज्येष्ठ नागरिक सोबत घेऊन फिरा। सोशल मीडियावर आता काँग्रेसच्या विरोधात आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून निशाणा साधला गेलेला आहे। काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। उमेदवार निवडीमध्ये निष्ठावंतांना डावलल्याची या व्हिडिओमध्ये चर्चा देखील होत असल्याचं दिसतंय। आज हमारे बीच हमारी सांसद वर्षा बेगम जी पधारी है। जिस किसी को नगरसेवक पद के उम्मीदवार के लिए खड़ा रहना है वो हाथ खड़े करे। वर्षा ताई, मैं हर संडे को बस्ती में साफ सफाई का काम करता हूँ। वर्षा ताई, मी पण आपल्या शाळेतल्या लहान मुलांना शिकवते आणि म्हाताऱ्या बायकांची पण सेवा करते। आणि यानंतरची बातमी लोकशाही मराठीची। आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबतची बातमी लोकशाही मराठीनं दाखवल्यानंतर ठाकरे सेनेच्या उमेदवार सुजाता पाटेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे। सुजाता पाटेकर या मुंबईत वॉर्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहेत। सुजाता पाटेकरांनी शिवसेनेच्या संजना घाडी यांनी पक्षाच्या वतीनं आचारसंहितेच्या काळामध्ये कुकर वाटल्याचा आरोप केलाय। आचारसंहिता असताना सुद्धा 2 जानेवारीला दहिसर मधल्या साई ऑर्किड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत हळदी कुंकूच्या निमित्त करून घरोघरी प्रेशर कुकरचं वाटप केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।